काय आहे ना, आठवड्यातून एकदा तरी मी सुकट फ्राय करते हां. मला फार आवडते. म्हणून आज तुमच्याबरोबर शेअर करते हां. हे बघा सुकट घेतलेले आहे, सुकले चांगले चाळून घेते आणि स्वच्छ धुवून घेते हां 2 पाण्यात. हे बघा ही धुवून घेतलेली आहे. आता काय करते, तेल टाकते. तेल तापलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला बघा. कांदा जरा जास्त टाकायचा म्हणजे छान लागतं ना. कांदा छान परतला की आपण हिरवी मिरची घालूया थोडीशी. हां, हे बघा ही पण चांगली परतून घेऊया. आता काय करायचं, जरा हिंग टाकायचा, सुवास येतो ना, आणि हळद. हां, आणि हे पण परतून घेतलं आणि मग बारीक चिरलेला टमॅटो टाकला आहे बघा. टमॅटो असं छान परतून घ्यायचा, त्यामध्ये घरातला मसाला घातला आणि थोडं काश्मीरी पावडर घातली हां, कलरसाठी मीठ टाकलं आणि पुन्हा असं सारखं मसाला परतून चांगला घ्यायचा आहे बघा. हे घेतलं. आता आपण काय करायचं, सुकट स्वच्छ धुतलेली आहे, पाणी वगैरे घालायचं ना बिलकुल. ही घातली याच्यात आणि चांगली परतून घेऊया बघा. सुकटाची छान परतून घेतले ना की चवीला पण छान लागते. आता काय करायचं, आपण 2 ते 3 मिनटं वाफ आणूया. आता झाकण ठेवते हां, आणि 2 ते 3 मिनटं वाफ आणते बघा. आता बघूया. अरे वा, वाफ मस्त आली आहे, छान वाफ आलेली आहे. आता आपण वरून कांद्याची पात घातली आहे मी आणि गाभवलेली चिंच मिळाली मला, ती 2-4 बोटकं टाकली हां. तुमच्याकडे चिंच नसेल ना तर आमसूल घातलं तरी चालेल हां. हे बघा, आणि पुन्हा सारखं परतून घ्यायचं आणि अगदी 1 मिनिट हलकीशी वाफ आणायची बघा. मस्तपैकी वाफ आलेली आहे. वरून कोथिंबीर घालायची आणि गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत सुकट फ्राय खायला घ्यायची. आवडल्यास लाईक करा हां.